नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ता चौली माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये ज्या कुणाचा नंबर लागलेला आहे त्यांना कागदपत्र विहित नमुन्यात तुम्हाला सादर करायचे आहेत दिलेल्या तारखेच्या मध्ये। कागदपत्र सबमिट केल्यानंतर 15 ते 20 दिवसाचा कालावधी दिला जाईल शिक्षण विभागाला अधिकाऱ्यांना त्या कागदाची पडताळणी करण्यासाठी। मग आता नेमकं आपण पाहूया की पडताळणी कशा प्रकारे केली जाते, कागदाची पडताळणी कशी होते, घराची पडताळणी कशी होते, तुम्हाला कुठं उपस्थित राहायला लागतं का ते घरी अकस्मात येतात, शेजारच्याला विचारतात, ज्यांनी कुणी भाडे करार बनवलाय त्यांना आणखीन टेन्शन आहे की कुण्या दिवशी येतील, आम्ही तर तिथं राहतोय किंवा राहत नाहीये। या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। माहिती सुरू करण्यापूर्वी माझी सर्व पालकांना विनंती आहे, जर तुम्ही प्रथम या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रों, कागदपत्राची पडताळणी आणि घराची पडताळणी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो। कारण होतं काय, ज्या लॉटरीमध्ये नंबर लागणं हे अशक्य मानलं जातं त्यामध्ये तुमचा नंबर लागलेला असतो आणि आता आपल्याला वाटते की क्षुल्लकशा कारणामुळे तुमचा अर्ज बाद होऊ नये। मी यामध्ये दक्षता काय काय घ्यायची आहे की कागदपत्र तपासणी सर्वप्रथम आपण पाहूया। कागदपत्र तपासणीमध्ये तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड सर्वप्रथम तुम्हाला डाउनलोड केलेलं आहे, त्यासोबतच वेबसाईटवरून हमीपत्र डाउनलोड केलेलं आहे आणि या दोन कागदासोबतच तुमचा पाल्याचा जन्माचा दाखला आहे, त्यासोबतच त्याचा आधार कार्ड असेल तर उत्तम, नाही तर तुम्ही त्याच्या पाल्याचा आधार कार्ड पालकाचं आधार कार्ड देऊ शकता। सोबतच कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही खुल्या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि खुल्या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायला लागेल, त्यासोबतच तुमचा रहिवासीचा पुरावा। इतके सारे कागदपत्र 3 प्रतीमध्ये तुम्हाला तयार करायचं आहे आणि विहित नमुन्यात तुम्हाला दिलेल्या तारखेच्या आत तुम्हाला शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षणाकडे जमा करायचे आहे। आता कागदपत्राची तपासणी कशी होते की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट वरची माहिती टाकलेली आहे, म्हणजे पाल्याचं नाव असेल, त्याचं जन्मतारीख असेल, त्याच्यानंतर त्याचं मेल फिमेल या सगळ्या गोष्टी आणि जन्म दाखल्यावरती जी काही स्पेलिंग आहे याची तपासणी केली जाते। हे जर अचूक असेल तर कागदपत्रामध्ये जन्माचा दाखला हा वैध ठरला जातो आणि तुमचा अर्ज वैध ठरला जातो। सोबतच तुम्ही टाकलेलं उत्पन्न असेल किंवा टाकलेली कॅटेगरी असेल त्याच्याशी निगडीत जर कागद वैध असेल तरच तुम्हाला ते पडताळणीमध्ये ॲक्सेप्ट केला जातो। त्यासोबतच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिलेला रहिवासाचा पुरावा। जर तुम्ही भाडे करार असं म्हणून दाखवलंय तर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट, दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट आहे ते तुम्ही जे केलेलं आहे त्याची एक्झिक्युटेड आणि रजिस्ट्रेशन डेट ही तुम्ही फॉर्म भरलेल्या किमान 1 दिवसाच्या अगोदरची आहे का हेही तपासलं जातं। कारण ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढता त्यावरती दिनांक येतो आणि रजिस्ट्रेशन डेट, भाडे करारावरती रजिस्ट्रेशन डेट आणि एक्झिक्युशन डेट असते, ती तारीख जर अगोदरची असेल तरच तो भाडे करार वैध ठरला जातो। अशा प्रकारे आपण पाहिलं की कागदपत्राची पडताळणी ही केली जाते। आता सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घराची पडताळणी कशी केली जाते, कुणाच्या घराची पडताळणी केली जाते, म्हणजे ज्यांनी भाडे करार दाखवला त्यांची केली जाते का ज्यांनी स्वतःच्या मालकीचं आहे त्यांची पण केली जाते। तर या गोष्टीबद्दल सांगायचं झालं तर शिक्षण विभागाला जर कुणाचा डाऊट असेल, प्रत्येकाच्या घरी जाऊन तर तपासणं शक्य नाही आहे, परंतु शक्यता जास्त आहे ज्यांनी कुणी भाडे करार केलेला आहे, म्हणजे असा एका शाळेचा जवळपास एरिया असतो जिथे की वस्तीच नाही आहे परंतु तुम्ही भाडे करार करताय, एखादी शाळा आहे ज्यामध्ये की बऱ्याचसा त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याच्या पालकांचा कल जास्त असतो आणि तुम्ही भाडे करार दाखवत असाल तर तिथं संभ्रमाची अवस्था असते, कन्फ्युजन असतं, डाऊट घेण्यासारखा गोष्ट असते की खरंच पालक तिथं राहतात का। मग अशा वेळेस भाडे करार ज्यांनी त्या एरियामध्ये केलेला असेल तर तिथं तुम्हाला पडताळणीसाठी येण्याची शक्यता दाट आहे। मग ज्यांनी कुणी घर स्वतःचं दाखवलं त्यांची पडताळणी होणारच नाही का, तर तसं नाही आहे। जर तुम्ही नुसतं बँकेचं पासबुक दिलं असाल किंवा आधार कार्ड दिलं असाल तर आधार कार्डमध्ये ते तुमचे आधार हिस्ट्री काढली जाते। आधार हिस्ट्री काढल्यानंतर, अपडेटेड हिस्ट्री काढल्यानंतर जर तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस जर तुम्ही हल्लीच म्हणजे 2 दिवसाखालीच जर चेंज केला असेल तर ते डाऊट घेतात आणि तुमच्या घराच्या तपासणीला येऊ शकतात। मग नेमकं आता आपण पाहूया की घराची पडताळणी कशी केली जाते। घराची पडताळणी करताना सर्वप्रथम ते तुम्हाला कॉल करून येतील, असं नाही की अकस्मात तुमच्या घरात येऊन टपकतील किंवा शेजारच्याला विचारून गपचिप निघून जातील। त्यांना जे कोणी अधिकारी आहेत त्यांना बंधन आहे किंवा त्यांची जी नियमावली आहे त्यामध्ये तुम्हाला कॉल करणं आहे, तुमचा वेळ घेणं आहे आणि त्या वेळेच्या अनुसार किंवा त्यांच्या वेळेच्या अनुसार तुम्हाला तिथं उपलब्ध राहणं आहे। ते घरी आल्यानंतर तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतील की कधीपासून इथं राहत आहे, कदाचित शेजारच्यांनाही ते प्रश्न विचारू शकतात आणि त्याच्यानंतर तुमचा एक फोटो काढला जातो, म्हणजे पाल्याच्या आई आणि वडील या तिघांचा सोबत फोटो काढला जातो। जर वडील सोबत नसतील, बाहेरगावी नोकरी किंवा कुठल्या कामाने गेली असतील तर आई सोबत असेल तर त्या ठिकाणी फोटो काढला जातो। आता तो फोटो काढल्यानंतर त्यावरती रेखांश अंशांश येतं, म्हणजे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड येतं आणि तुम्ही घरात निवडताना ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड टाकलेलं आहे ते आणि हे जर जवळपास मॅच करत असेल तरच ही घराची पडताळणी वैध ठरली जाते।
परत एकदा समजून घ्या, तुम्ही जर घरी नसाल आणि तुम्ही तिथं राहत नसाल तर तो फोटो काढण्याचा प्रश्न येत नाही, तुम्ही अवैध ठराल, तुम्ही बाद ठराल. तुम्ही घरी आहात, फोटो काढलेला आहे, तुमचं तुम्ही भाडेकरारने राहताय दाखवलंय, परंतु जर तुम्ही फोटो काढल्यानंतर तिथं जे लॅटिट्यूड ऑल्टिट्यूड आहे, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ते जर मॅच केलं तरच तुमचं ते अर्ज वैध ठरला जातो. अन्यथा जर तुम्ही टाकलेलं घर आणि हे घर वेगवेगळं असेल तरी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे कागदपत्राची तपासणी केली जाते, त्यानंतर घराची तपासणी केली जाते आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जर तुम्ही यशस्वी ठरलात तर तुम्हाला एक तारीख आहे, त्या तारखेच्या नंतर शिक्षण विभागामध्ये जाऊन तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजेच एक रिसिप्ट येते गव्हर्नमेंटकडनं की हा RT प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्र झालेला आहे आणि याला आता या शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा. ते ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला शाळेत जायचं आहे. सोबतच मी सांगितलं होतं की ही कागदपत्राची जी यादी आहे त्या यादीतलं एक प्रत तुम्हाला शाळेतही जमा करायची आहे आणि यानंतर तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश करू शकता. आशा करतो पडताळणीबद्दलची काही तुम्हाला प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. इतरत्र जर काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.